तर आता आम्ही आहे चिंतामणी विद्यामंदिर थेऊर येथे आणि इथं आम्ही 5वी 6वीच्या विद्यार्थ्यांना AI ते त्यांच्या अभ्यासात कसं वापरू शकतात हे सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. मी स्वतः गावाकडं शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे, त्यामुळे मला शहरातलं शिक्षण आणि गावाकडचं शिक्षण याच्यातला डिफरन्स खूप माहिती आहे. आणि तो डिफरन्स, तो जो काही फरक असतो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून खूप इझिली भरून काढता येऊ शकतो. त्याच्यासाठी आम्ही हा छोटासा उपक्रम करतो आहे. आम्ही पहिल्या शाळेमध्ये आलो आहे. इथं डिजिटल बोर्ड आहे, आता मी सेटअप करतो आहे आणि इथं स्टुडंट्स येतील. त्यानंतर आता स्टुडंट्स यायला सुरू झाले. या आत या. कितवीचा वर्ग आहे? 5वी ब. कोणाकोणाला AI माहिती आहे? ऐकले का कोणी कोणी AI? अच्छा, 2-3 हात वरती आहेत. काय आहे तुम्हाला काय माहिती आहे AI बद्दल? AI म्हणजे जे नकली आहे ते रिअल आहे ना बनवू शकतं. ओके, जे नकली आहे ते रिअल बनवू शकतं. अजून कोणी हात वर गेलता? हां, तू सांग. ते कोणत्या पण गोष्टीला असं रिअल सारखं बनवतं. कोणत्या पण गोष्टीला रिअल सारखं बनवता येतं. अजून कोणाला माहिती आहे का AI काय? हां, तुला माहिती आहे? अच्छा, ह्याला विचारू आपण. फोटो आणि व्हिडिओ पण बनवता येते. फोटो आणि व्हिडिओ पण बनवता येतं. हे तिघांनी उत्तर दिलं ना, टाळ्या वाजवा सगळेजण. आणि आत्ता पुढच्या 1 तासात जे कोणी उत्तर देईल त्याला सगळ्याला 1-1 चॉकलेट मिळणार आहे. ठीक आहे? सो आता तिघांनी उत्तर दिलं त्यामुळं तिघांना पण 1-1 चॉकलेट. आता पुढं मी जे प्रश्न विचारेल त्याला कोण कोण उत्तर देणार? सगळे देणार ना? व्हेरी गुड. कोणी उत्तर दिलं इथं? तुला 1 चॉकलेट. अजून कोण दिलं? तुला पण माहिती आहे? बरं तू पण सांग. फेक व्हिडिओ बनवतात, आपल्याला वाटतं ते खरं आहे. फेक व्हिडिओ बनवतात ते आपल्याला वाटतं खरं आहे. बरं, व्हेरी गुड. तर तुला पण 1 चॉकलेट. तर आता आपण पुढच्या 1 तासाभरात हेच शिकणार आहे की AI आपण अभ्यासात कसं कसं वापरू शकतो. आता काही मुलांनी उत्तर दिलं की बाबा AI म्हणे फेक व्हिडिओ बनवतात, AIने व्हिडिओ एडिट करू शकतं, काही गोष्टी बनवू शकतात, त्याने एक उत्तर दिलं. पण अजून आपल्या अभ्यासात आपण AI कसं कसं वापरू शकतो हे कळलं पाहिजे. आणि हे का कळलं पाहिजे? कारण पुढं जाऊन सगळं जग डिजिटल होत चालले, AIचा वापर खूप होत जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लहान वयात जर ह्या गोष्टी कळाल्या तर पुढं अभ्यासात ह्या गोष्टीचा खूप फायदा होतो. त्यामुळं मला इथं कुणीच उत्तर दिलं नाही की बाबा अभ्यासात वापर होतो, कारण माहितीच नाही आपल्याला. आता मी तुम्हाला हेच सांगणार आहे की अभ्यासात आपण ह्या AIचा वापर कसा करू शकतो. कोणालाच माहीत नाही अलादीन आणि जिनीची गोष्ट. तुला माहिती आहे? मी सांगू? तर अलादीन हे असं कॅरेक्टर आहे की त्याला एका दिवशी काय होतं, त्याला एक दिवा सापडतो, दिवा. आणि तो दिव्यामध्ये असतो जिनी. हा असा जिनी असतो आणि तो जिनी काय करतो, म्हणजे त्या दिव्याला ज्यावेळेस अलादीन असा घासतो त्यावेळेस जिनी बाहेर येत असतो आणि जिनी काय म्हणत असतो की तुला काय पाहिजे ते माग, ते मी इच्छा पूर्ण करतो. हे असं ऐकलंय कुणी? आधी त्याला घासतो, तो बाहेर निघतो, मग म्हणतो तुला काय पाहिजे ते सांग, मी तुला देईन. ते देईन. हां, तुला काय इकडे तू पण इकडे. तुला काय माहिती आहे? आणि तो म्हणतो की तुझ्या 3 इच्छा मी पूर्ण करणार. बघा, माहिती आहे, दोघांना पण माहिती आहे. टाळ्या वाजवा दोघांसाठी. सो ज्यांनी जसं आपल्या मित्रांनी सांगितलं दोघांनी पण की तुमच्या इच्छा पूर्ण करतो, बरोबर? तुम्हाला काय पाहिजे ते. आता हा जो AI आहे तो AI आपल्या अभ्यासातल्या इच्छा, तुम्हाला काय पाहिजे, माहिती पाहिजे, त्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. त्याला म्हणतात हा जिनी. तुम्ही त्याला काही पण प्रश्न विचारा, तो रागवत नाही, तो दमत नाही. सगळ्या गोष्टीची माहिती तो जिनी तुम्हाला देतो. त्याला जिनी मी ह्याच्यासाठी म्हणतो की तुम्हाला माहिती आहे जिनीचं काम काय असतं. तसंच हे AI आपल्याला अभ्यासात मदत करू शकतं. तुम्ही त्याला कसलाही प्रश्न विचारा, अवघडाचा अवघड विचारा, सोप्यात सोपा विचारा, इतिहासाचा विचारा, भूगोलाचा विचारा, मराठीचा विचारा, हिंदीचा विचारा, तो उत्तर देतो. पण त्या जिनीला आणि ह्या AIला एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे की आपण त्याला काय विचारतो. तो जिनी पण म्हणतो तुम्हाला काय पाहिजे सांगा, तुमची इच्छा पूर्ण करतो. आपला जो आपल्याला जो जिनीबद्दल अभ्यास करायचा आहे किंवा जे शिकायचं आहे, जी माहिती करून घ्यायची, ते आहे AI.
सगळ्यांनी आता बरेच मित्रांनी आपले उत्तरं दिली, बरोबर. AI काय करतं काय नाही करतं, तर अभ्यासात कसं ते वापरू शकतो ते आपण बघणार आहे. तर आत्ताच्या घडीचा जो जिनी आहे तो काय लॅम्प नाही, तो आपल्या साध्या मोबाईलमध्ये आहे. मोबाईलमध्ये AIचे बरेचसे ॲप्लिकेशन म्हणतात त्याला, बरेचसे वेबसाईट असतात ज्याच्यावरती जाऊन आपण त्या जिनीकडून जे पाहिजे ते विचारू शकतो, पाहिजे ते काम करून घेऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे तो आजचा जिनी जो आहे तो लॅम्पमध्ये नाही बसत, तो तुमच्या फोनमध्ये बसतो आणि त्या फोनमधून तुम्ही त्या जिनीला काय पाहिजे ते काम करून घेऊ शकता. जसं मी म्हटलं, तो जिनी दमत नाही, तो झोपत नाही, त्याला कसलाही अवघड प्रश्न विचारा, तो तुम्हाला मदत करून देतो, बरोबर. आता आपण बघू की कोणत्या कोणत्या प्रकारचे जिनी आहेत. ChatGPT ऐकलंय कोणी कधी? ChatGPT आहे तुमच्या मोबाईलमध्ये पण आहे, पप्पांच्या मम्मीच्या? मम्मीच्या. अरे वा. आणि काय करतात ChatGPTनं? फोटो बनवतो, त्याला काहीही विचारलं हा. ना ते उत्तर बरोबर देतं. मला पण माहिती तुला पण माहिती आहे? काय माहिती आहे सांग. ते फोटो काढते, ते व्हिडिओ बनवते, ते परत ते वेगवेगळ्या गोष्टी असतात ते ती माहिती सांगते ते. बरं. फोटो काढता येतात, व्हिडिओ बनवता येतात, जी माहिती आहे ती सांगता येते. तर बऱ्याच मुलांना फोटो आणि व्हिडिओबद्दलच माहिती आहे, पण अजून बरेचसे त्याचे वापर करता येतो. मुलींमध्ये कोणीच बोलत नाही का? मुली काय बोलत नाहीत का? काय कोणालाच माहीत नाही. ऐकले काय ChatGPTबद्दल कधी? करतं ChatGPT? त्याला प्रश्न विचारले ना हा. तो त्या प्रश्नाचे सगळे उत्तर देतो. अरे वा, खूप छान. टाळ्या वाजवा सगळेजण. सो त्याला प्रश्न विचारले, हे खूप उत्तर बरोबर आहे. त्याला प्रश्न विचारले की ते सगळ्या प्रकारची उत्तरं आपल्याला देतं. आता कोणत्या कोणत्या प्रकारचे तसले जेनी आहेत. ChatGPT हे नाव लक्षात ठेवा सगळेजण, ठीक आहे. हे एक आहे, क्लॉड म्हणून एक आहे. परप्लेसिटी हे भारतातल्या एका व्यक्तीनं बनवलेलं आहे. हे तरी बाहेरच्या देशातल्या लोकांनी बनवलेले आहेत, पण हे भारतातला व्यक्ती होता एक, त्याने बनवलेलं आहे. डीपसीक हे चायनाचं आहे. सो असे वेगवेगळ्या प्रकारचे जिनी आहेत. आणि हे असले जिनी जे मी तुम्हाला सांगतोय ना, AIचं टूल हे ते असे जिनी येतच राहतात ते बाजारात. पण सध्याचं जर टॉपचं झालं ChatGPT, क्लॉड, परप्लेसिटी हे चायनाचं आहे. डीपसीक हे सगळे ते जिनी आहेत जे मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांना काही विचारा ते उत्तरं देतात. आता अभ्यासात कशा कशा प्रकारे मदत होती बघा. तुम्हाला विषय कोणते कोणते आहेत सांगा. एक जण मुली, ही इकडे तू कोणी उत्तर दिलं नाही. आता हिनं पहिल्यांदा हात वर केला. हां, कोणते कोणते विषय आहेत तुम्हाला? मराठी, हिंदी, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव, गणित. तुम्हाला असं कधी होतं का की बाबा मला एखादं गणितच सुटत नाही, मला हे गणितच कळलं नाही, मला हे हिंदीचा अभ्यासच विषयच नाही कळाला, ही कविताच नाही कळाली, असं कधी होतं का? तुम्हाला सर मॅडम तर शिकवतच असतील, बरोबर आहे. तर इथं सब्जेक्ट पण लिहिलेले आहेत मी. भाषा, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, गणित असेल. तुम्हाला खेळाच्या बाबतीत एखादी माहिती पाहिजे असेल, सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज ज्याला म्हणतात, त्याच्याबद्दल काय माहिती पाहिजे असेल, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण आहे, आता सगळ्यांनाच माहिती असेल. पण जगात देश किती आहेत, सगळ्यात मोठा पर्वत कोणता, हे सगळ्या माहिती पुस्तकात असतात. पण ते तुम्हाला पुस्तक उघडून बघावं लागतं, सगळं करावं लागतं. पण AIमध्ये तुम्ही जस्ट त्याला विचारलं की ते सगळं उत्तर देतो, ठीक आहे. विज्ञानाच्या वेगवेगळ्या संकल्पना असतील त्या पण तुम्ही सगळ्या त्याला फक्त विचारून उत्तर भेटू शकतं. चला आता आपण एक प्रश्न विचारून बघूया कसं करता. कोण प्रश्न विचारणार ह्या AI जिनीला आणि काय प्रश्न विचारणार? विषय निवडा, प्रत्येकजण आपापला विषय निवडा. कोणी हिंदीचा प्रश्न विचारा, कोणी गणिताचा विचारा, कोणी मराठीचा विचारा, ठीक आहे. तू विचार बाबा, तुला काय प्रश्न? ये आपण समोर लाईव्ह बघू आपण करून, ये इकडं. आता मी जसं म्हटलं ना, फोनमध्ये जिनी फोनमध्ये आहे. आता फोनमध्ये ह्याला प्रश्न विचारालो जिनीला, हे इथं दिसेल लगेच आपल्याला. आता हा आपला मित्र प्रश्न विचारणार आहे, ठीक आहे. भारताचा पंतप्रधान कोण? हे बघा, याने विचारलं भारताचे पंतप्रधान कोण, काय उत्तर आहे त्याचं? नरेंद्र मोदी. आता बघू याने उत्तर दिले का. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. नरेंद्र मोदींचा फोटो हे देईल का, काय वाटते? येईल ना. त्याला काय विचारावं लागेल मग आपल्याला? हां, आता तू यांना विचार जिनीला. नरेंद्र मोदीचा फोटो दाखवा. ठीक आहे, काय वाटते, दाखवेल का? हो, आला. आता कोण अवघड प्रश्न विचारेल? हे तर सोप्पा झाला ना.
ये बरं, तू ये पुढं. कोणत्या विषयाचा प्रश्न विचारणार तू? भारतात सगळ्यात पहिलवान कोण आहे? सगळ्यात पैलवान कोण आहे? सगळ्यात पैलवान कोण आहे भारतात? कोण आहे तुला माहीत नाही? प्रश्न नाही ना, पण तू सगळ्यात पैलवान कोण आहे कसं विचारायचं? कोणी कुस्ती जिंकलं सगळ्यात आधी असं विचारायचं आहे? कुठं ऑलिम्पिकमध्ये? बरं, हां, आज तुला काय विचारायचं? भारतातील सर्वात मोठा पर्वत कोणता? ठीक आहे, बघू आता हे उत्तर देत आहे का. भारतातील सर्वात मोठा पर्वत, त्याचं उत्तर कोणाला माहिती आहे का? भारतातील सर्वात मोठा पर्वत, उत्तर 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 प्रश्न नाही. कोणाला माहिती आहे? तुला माहिती आहे उत्तर कोणतं आहे? कोणता? कैलाश पर्वत. कैलास पर्वत. 2 आहेत, दुसरा कोणता आहे? दुसरा आहे सप्तशृंगी गडावर. सप्तशृंगी गडावर. आपला मित्र म्हणतोय कैलाश पर्वत आणि सप्तशृंगी गडावरचा पर्वत मोठा आहे. काय वाटतं, उत्तर बरोबर आहे का? दुसरं आहे. काय मग कोणाला माहिती आहे बरोबर उत्तर? तुला माहिती आहे काय उत्तर आहे? कोणतं? हिमालय. हिमालय. टाळ्या वाजवा मित्रासाठी. आपण आता उत्तर बघू. त्यांनी जे उत्तर दिलं ते चुकीचं नाही आहे, पर्वतरांगेचं नाव दिलं, पण हिमालय कोणतं आहे ते आपण बघू. भारतातील सर्वात मोठा उंच पर्वत म्हणजे कंचनजंगा. उंची किती आहे? उंची 8586 मीटर. हां, आणि ते कुठं आहे बघ, स्थान कुठे त्याचं? स्थान सिक्कीम, भारत आणि नेपाळ सीमेवर. हां, आणि खाली काय अजून माहिती? जगातील क्रमांक 3 सर्वात उंच पर्वत रांग हिमालय. आपल्या त्या मित्रांनी बरोबर उत्तर दिलं होतं. तुझं नाव काय रे? नाव विचारायचं राहिलं. त्यांनी एवढं छान उत्तर दिलं, यायच्या अगोदर त्यांनी उत्तर दिलं, त्यासाठी सगळेजण टाळ्या वाजवा. तुझं नाव काय? दुर्गेश महेश बघेले. दुर्गेश महेश बघिले. खूप छान, खूप छान. आता लक्षात राहील ना कोणतं आहे सगळ्यात मोठं पर्वत? कोणतं आहे भारतातलं? कांचनजंगा. हां, तुझे उत्तर दिलं ते आहे का? हां, मग कसं चेक करायचं? AI मध्ये चेक करायचं. ठीक आहे. आता इकडून कोणी येते का प्रश्न विचारला वेगळ्या विषयाचा? भूगोल झाला. ये तू. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. खूप छान, टाळ्या वाजवा सगळेजण. लीप इयर माहिती आहे कोणाला? लीप इयर काय असतं? आता तुम्हाला माहीत नाही लीप इयर, बरोबर? आता मी त्याला विचारतो की बाबा लीप इयर काय असतं आणि आत्ताचं जवळपासचं लीप इयर कोणतं होतं ते कसं ओळखायचं हे सांग. ठीक आहे, मी कसं विचारतोय बघा. मला लीप इयर ही संकल्पना समजून घ्यायची आहे. मी 5वीचा विद्यार्थी आहे, तर लीप इयर काय असतं ही संकल्पना सोप्या भाषेत मला समजून सांग. आणि 2026 हे लीप इयर आहे का हे पण सांग. आणि जर नसेल तर 2026च्या अगोदरचं किंवा पुढचं लीप इयर कोणतं हे मला सांग. फेब्रुवारी 29 दिवस. हां, दर 4 वर्षांनी एक लीप इयर. 2026 चूक, लीप इयर नाही. आधी 2024 बरोबर, पुढचं 2028 बरोबर. तर लीप इयर काय असतं हे बघा इथं सांगितलं आहे. लीप इयरमध्ये 366 दिवस असतात. एका वर्षात किती दिवस असतात? नाही, हां, यांनी बरोबर उत्तर दिलं. एका वर्षात असतात 365 दिवस, बरोबर. तर लीप इयर किती असतं? लीप इयरमध्ये किती दिवस असतात? ठीक आहे, AIने सांगितलं आपल्याला 366 दिवस असतात. तसं का असतं तर फेब्रुवारी महिन्यात लीप वर्षात 29 दिवस असतात, बरोबर. म्हणजे फेब्रुवारी महिन्यात 1 दिवस वाढला. आणि लीप इयर कधी येतं तर दर 4 वर्षांनी लीप इयर येतं. 2026 लीप इयर आहे का मी त्याला विचारलं, त्याने काय सांगितलं? नाही आहे. आधीचं काय कधी होतं? 2024 लीप इयर होतं. आणि पुढचं कधी येणार आहे? 2028. सर हे लीप इयरचा विषय झाला. आता दुसरा एखाद्याला चित्रकला कोणाला आवडते? तू शेवटची तू ये पुढं. चित्रकला आवडते. आता आपण अभ्यासाचं बघितलं, आता आपण बघू AI आपल्याला चित्रकलेसाठी काय आयडिया देते का? मला फुलपाखरूचे चित्र काढून दाखवा. आता दुसरी एक गोष्ट, आता गोष्टी ऐकायला कोणाला आवडतात? तू बस का इधर चॉकलेट मला. हां, ठीक आहे. आता आपण AIला काय सांगू की मला एक माकडाची गोष्ट बनवून दाखव. ठीक आहे, आणि ही गोष्ट बनवून झाली की तुमच्यातल्या कोणतरी येऊन वाचायची पुढं. ठीक आहे,
आता हां पहिले गोष्ट बनवून द्या की हां पहिले गोष्ट तर बनवू द्या, त्याला चित्र वगैरे बनवून त्याला सांगू आपण, गोष्ट बनवून दे. ठीक आहे. मी 5वीचे विद्यार्थी आहे आणि मला एक माकडाची गोष्ट बनवायची. तर मला त्या माकडाची गोष्ट त्याच्या चित्रांसोबत बनवून दाखव, जी मी वर्गात सगळ्यांसमोर वाचून दाखवेल. ठीक आहे. हां. गोष्टीचे नाव हुशार माकड आणि झाडाचं रहस्य. एका जंगलात चिंटू नावाचं एक हुशार माकड राहत होतं. चिंटू रोज झाडावर उड्या मारायचा, फळं खायचा आणि सगळ्या प्राण्यांशी मैत्रीने वागायचा. एक दिवस जंगलात खूप ऊन पडलं, पाणी कमी झालं आणि सगळे प्राणी थकले. सगळे विचार करू लागले, आता काय करायचं. चिंटू माकडाने मोठ्या झाडावर चढून आजूबाजूला पाहिलं. त्याला लांब एक जुनी विहीर दिसली. तो लगेच खाली उतरला आणि सगळ्या प्राण्यांना म्हणाला, मित्रांनो, मला एक उपाय सापडला आहे. सगळे प्राणी चिंटू सोबत त्या विहिरीकडे गेले. विहिरीत अजूनही पाणी होतं. चिंटूने सगळ्यांना एकत्र काम करायला सांगितलं. सगळ्यांनी मिळून पाणी काढलं. सगळे प्राणी आनंद झाले. चिंटू सिंह म्हणाला, चिंटू तू खूप हुशार आहेस. चिंटू हसून म्हणाला, फक्त हुशारी नाही तर एकत्र विचार करणं महत्त्वाचं असतं. गोष्टीतून समस्या आल्यावर घाबरू नये. विचार केला आणि एकत्र काम केलं तर उपाय नक्की सापडतो. खूप छान वाचलं. आता हे जिनी बोलतं बरं का, पण म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला वाचायचं लागत नाही. जर तुमच्या फोनमध्ये तो जिनी असेल ना, तो तुमच्यासोबत बोलतो. पण आता मी अजून इथेच आहे. तुला काहीही विचारायचं असेल, अजून काही उदाहरण हवी असतील किंवा आणखी काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर सांग. मी मदतीसाठी तयार आहे. जिनी बोलत्या. जिनी, मला एक सांग, आभाळाचा रंग हा निळा का असतो? तो पिवळा का नाही, तो हिरवा का नाही, तो फक्त निळाच का असतो? अरे वा, मस्त प्रश्न विचारलास. आभाळाचा रंग निळा दिसतो कारण सूर्याचा प्रकाश जेव्हा हवेतून जातो तेव्हा निळा रंग सगळीकडे जास्त पसरतो. कारण निळ्या रंगाच्या लहरी म्हणजे लाईट वेव्स छोट्या असतात आणि त्या हवेत बऱ्याच दिशांना विखुरतात. त्यामुळे आपल्याला आभाळ निळा दिसतो. आता तुम्ही ह्या AI चा वापर कशा प्रकारे करू शकता? मला सगळ्यात जास्त उत्तरं पाहिजेत आता ह्याचे. ठीक आहे, नाहीतर मी हे सगळे चॉकलेट घरी घेऊन जाईल. तू सांग. अभ्यासासाठी वापरू शकतो. कशा प्रकारे वापरू शकता अभ्यासासाठी? आपल्याला काय कळलं नाही ना, हां. तर त्या जिनीला विचारू शकतो आपण. हां, AI जिनीला विचारू शकतो. खूप छान. तू काय सांगतोय? आणि ना आपण आहे ना अभ्यास आपल्याला जे कळत नसेल ना ते पण विचारू शकतो त्याला. खूप छान. तर ते आपल्याला जी गोष्ट कळत नाही, आपल्याला कशाची माहिती पाहिजे असेल त्याच्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. परत अभ्यासासाठी आपल्याला कोणता प्रश्न कळत नसला त्याच्यासाठी, अजून आपल्याला गोष्ट तयार करायची असेल त्याच्यासाठी. अभ्यासासाठी पण असतो. डोकं चालवायला. हां, कसं डोकं चालवायचं? ते म्हणतो ते आपण प्रश्न विचारला की तो जिनी सगळं देतो. हां, ते मला खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. अरे वा, धर्म. तुला उत्तर द्यायचं काय? अभ्यासात नाही वापरणार तू AI? वापरणार. कसं वापरणार? अभ्यासात मदत करायला ते वापरणार. अभ्यासात मदत करायला. कोणत्या विषयाचं मदत करायला? मराठीसाठी काय? तुला भाषण द्यायला आवडतं? मग भाषण कोणी लिहून देतं घरी? तू लिहिते? अरे वा. पण तुला जर पॉईंट्स पाहिजे असतील तर हे जिनी तुला मदत करेल. मला पण आता 26 जानेवारी येते. 26 चल इकडे पुढे. आता हिचं आपण एक भाषण बनवू आणि मग आपण थांबू. ठीक आहे. 26 जानेवारीला कोण भाषण करतं? तू केलंय, आता तू कर. हां, आता हे भाषण आता 26 जानेवारी येते, ती भाषण करणार आहे. आता जिनी तिला भाषण लिहून देईल. ठीक आहे, सगळी माहिती. तुझं नाव सांगायचं, तू कोणत्या शाळेत आहे ते सांगायचं, तू 5वीत आहे ते सांगायचं आणि सांगायचं 26 जानेवारीला येते, त्यामुळे मला सगळ्यांसमोर भाषण द्यायचं आहे, तुम्हाला भाषण लिहून दे. ठीक आहे. माझ्या शाळेचं नाव चिंतामणी विद्या मंदिर ठेवून माझं नाव अंकिता आकाश जाधव. मी इयत्ता 5वी अची विद्यार्थिनी. मला आहे ना सर्वांपुढं माझा भाषण साजरा करायचा आहे 26 जानेवारीचा. 26 जानेवारीसाठी. त्यामुळे मला भाषण लिहून दे. त्यामुळे मला भाषण लिहून दे. बघू आता हे भाषण लिहून देते का बघू. ठीक आहे. आदरणीय मुख्याध्यापक
आदरणीय शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अंकिता आकाश जाधव आहे. मी चिंतामणी येथे मंदिर शाळेत इयत्ता 5वी शिकत आहे. आज आपण सगळे इथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र झालो आहोत. आता आपण कुठे राहतो? थेऊरमध्ये राहतो. थेऊर कुठल्या राज्यात आहे? महाराष्ट्रात. कुठल्या देशात आहे आपण? देश भारतात आहे. पण जगात दुसऱ्या देशातली मुलं पण अभ्यास कसा करतात? ते सगळेजण स्क्रीनवर, अशा मोठ्या स्क्रीनवर अभ्यास करतात. ते सगळे AI वापरतात. मोबाईलवरती व्हिडिओ नाहीत बघत बसत, अभ्यास करतात. त्या जिनीचा वापर करून अभ्यास करतात. त्यामुळं तुम्ही पण, आता मी तुम्हाला ज्या काय आयडिया दिल्यात घरी जाऊन किंवा इथं आपण जसं केले, तुमचे सर हे तुम्हाला शिकवतीलच. तुम्हाला कसली पण माहिती पाहिजे असेल तर हे करू शकता. हे तर झालं अभ्यासाच्या बाबतीत. पण बाहेर जे लोक कंपनीत काम करतात ते त्याच्यानी कोडिंग करतात, ते ॲप्स बनवतात, ते वेबसाईट्स बनवतात, ते हे खूप ॲडव्हान्स आहे. जे तुम्ही जसं वापराल, जसं तुम्ही पुढच्या वर्गात जाईल, 10वी पास होईल, 12वी पास होईल, ग्रॅज्युएट होईल, त्यानंतर तुम्हाला कळेलच. पण एक लक्षात ठेवा की AIचं जो जिनी आहे, AIचं जे हे तुम्हाला मी सांगितलं आहे ते तुमचं मदतनीस आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचं डोकंच नाही वापरायचं. आता ती बोलली की मी माझं भाषण स्वतः लिहिते, स्वतःच लिही, पण ह्याच्यातून थोडेसे पॉईंट्स घ्यायचे की बाबा काही महत्त्वाचे माणसं असतील, काही महत्त्वाच्या गोष्टी असतील ज्या तुम्हाला स्वतः शोधायला वेळ लागेल, त्या गोष्टी तुम्ही याच्यातून घेऊ शकता. त्यामुळं घरी गेलं की मम्मी पप्पाचा फोन घ्यायचा, त्याच्यात ते जिनी डाउनलोड करून ठेवायचं आणि त्याला प्रश्न विचारायचे. ठीक आहे? आम्ही AI यांनी व्हिजिट दिली आणि त्यांनी अतिशय मनोरंजक आणि मुलांच्या बौद्धिक पातळीला साजेसं असं त्यांची माहिती सांगितली. ती माहिती तुम्ही सगळ्यांनी बघितली की AIचा वापर कसा करायचा अभ्यासासाठी, इतर गोष्टीसाठी. पाहिला ना सगळ्यांनी? त्याबद्दल संस्थेच्या वतीने आणि विद्यालयाच्या वतीने आदरणीय प्रसाद सर आणि निकिता मॅडम यांचं आपण आपल्या नेहमीच्या टाळ्या वाजून अभिनंदन करायचं आहे. क्लॅप्स गो. आता तुम्ही माहितांचं आणि मॅडमचं थँक्यू बोलणार आहे. चला एक जण ज्ञानेश्वरी बस ताट बसा. सरांनी आम्हाला माहिती सांगितल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. त्यामुळं आता मी शाळेत पुढच्या आठवड्यात पण येणार आहे. त्यावेळेस आल्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना विचारणार AIचं कसं वापरलं काय. त्यामुळं सगळेजण घरी जावा, आठवडाभर आहे मोबाईलमध्ये AI वापर करा. नसेल करत तुमच्या मॅडमना विचारा. पण नेक्स्ट वीक आल्यानंतर मी तुम्हाला अजून एक सरप्राईज घेऊन येणार आहे. ठीक आहे? पुढच्या आठवड्यात आल्यानंतर. त्यामुळे सगळेजण AI वापरायचं आहे. तो आम्ही इथं चिंतामणी विद्यामंदिर थेऊर इथं आलो होतो आणि इथले मुख्याध्यापक श्री राजाराम काकडे सर यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली की 5वी 6वीच्या विद्यार्थ्यांसोबत त्यांना AI बद्दल माहिती देण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि 1 तास आम्ही पूर्ण सेशन घेतला. पुढं 6वी 7वीचे वर्ग आहेत त्यांच्यासोबत पण करणार आहे आम्ही हा उपक्रम. पण ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही काकडे सरांचे मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही आमच्याकडे येऊन AI म्हणजे काय ह्याबद्दल माहिती दिली त्याबद्दल तुम्हा दोघांचंही धन्यवाद, आभार.